घर तयार करायचंय, त्याचा पाया आहे ज्ञान. आणि आपल्याला कोणता पाया पाहिजे? ज्ञान. ऍडजस्टमेंट करायची, लगेच पुढे सरकायचं. ज्ञानच पाया पाहिजे. जितका पाया पॅक तितकं त्या इमारतीचं आयुष्य जास्त. उत्तर इन इंग्लिश, व्हॅल्युएशन ऑफ मॅन डिपेंड्स अपॉन इन नॉलेज अँड कॅरेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज ए नो एनी व्हॅल्युएशन. माणसाची उंची त्याच्या तब्येतीवर नाही, त्याच्या रंगावर नाही, त्याच्या ज्ञानावर आहे. तब्येतीला काय करतात? तिघांनी धरलं तो उठला, काय धरणात घालायचं का तू? काय त्याचं तब्येतीला काय किंमत आहे? देखणेपणाला काय किंमत आहे? किंमत आहे ज्ञानाला. व्हॅल्युएशन ऑफ मॅन डिपेंड्स अपॉन इन नॉलेज अँड कॅरेक्टर्स. इमारतीचा पहिला पाया खोदला ज्ञान. मग ही इमारत बनवायची असेल तर ज्ञान कमवा. ज्ञान कोणतं? एक, मी कोण आहे. दोन, मी कुठून आलोय. तीन, मी कशाला आलोय. आणि चार, मला कुठे जायचं आहे. हे बाकीचं ज्ञान जाऊ दे, हे एम ए हे दे सोडून. याला काय किती सुधरू द्या लोक, अजून लोक तोंडाने जेवतात, फक्त मुळव्यात असल्यामुळे उभ्यानं जेवतात. आग होती ना मागून मग. अरे बाबा ज्ञान झाला पाया बरं का. इमारत पटकन करून देतो, आपल्याला पुढे जायचंय. पाया कोणता? ज्ञान. आपल्या इमारतीचा पाया कच्चा आहे का पक्का? आपल्या इमारतीचा पाया कच्चा आहे का पक्का? कच्चा. ज्ञानच कुठे आपल्याला? ज्ञानच कुठे? कुठे ज्ञान आपल्याला? काय कळतं मला सांगा? काय कळतं काय लोकांना? मरताने बरोबर काही येत नाही, माहितीये तुम्हाला? माहिती आहे ना? माहिती आहे ना? मग दुधात पाणी घालायची गरज काय? मरताना काही येत नाही ना, मग लबाडा करतो कशाला? चला पटकन. आपल्या जगात कोणी नाही हे माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे ना? माहिती आहे ना? मग येताना गजरा आणतो कोणला? कोणला? पपे जायला. गजरा पपे जायला आणतो, चुकून नाही आपलं. अरे हा सगळा भ्रम आहे. नीट आहे का? एक, ज्ञान नाही झाला पाया. आता भिंतीच्या वर काय आल्या? भिंती झाल्या आणि त्याला खिडक्या आल्या. घर तयार करायचं बरं का पटकन. खिडक्या आल्या. हे मंदिर बनवायचंय ना, याला 9 खिडक्या आहेत. मोजा पटकन. 2, 4, 6, 7, लघवी 8, 20 9. पण देवाचं म्हणणं आहे 9 आणि संतांचं म्हणणं आहे 10. मोजा 10. 2, 4, 6, 7, लघवी 8, 20 9 आणि अखंड भजन करून देव ब्रह्मरूप होणं 10 झाल्या. त्याला खिडक्या, याला खिडक्या. त्याला दरवाजा, याला दरवाजा. त्याचा कलर गेला देता येईल, याचा कलरच जात नाही. आणि एवढं माहीत असून लोक साबण लावल्याशिवाय राहत नाही. त्याला पाया, याला पाया. त्याला खिडक्या, याला खिडक्या. त्याला दरवाजा, याला दरवाजा. आता त्याच्यात माणसं किती राहतील? 4. याच्यात माणसं 23. मोजा. एक जीव, त्याला 2 बायका. प्रवृत्ती निवृत्ती. इकीला 12 पोरं, इकीला 8 पोरं. 12 आणि 8 20. 2 बायका 22. एक जीव 23. चला, त्या घरात काय काय आहे? महिला मंडळ. काय काय आपल्या घरात? पप्या, गुड्डी, बंटी, स्वीटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, सगळी, हिटर, फिटर, एअर, वाफे, चिंगड्या, कांदे, गोण्या, बकरं, अंडे, लाटणं, पलपट, फुकणी, उशी, तवा, संडा, बाथरूम, किचन, ओटा, बेडशीट, दिवाण, चमचा, वरगळ, उशी, गादी, तक्या, नळ्या, खांड, खुंड, बंगलं, सुगडं, अंड, टरफलं. वजीरवाल्या घरात स्वतःच्या वाटी. वहिनी साहेब, माझे मन तुझे झाले. आता मोजा त्या घरातलं. या घरात काय काय आहे? मोजा. आता या घरातलं पटकन मोजून देतो. त्या घरातल्या खिडक्या झाल्या, त्याचा दरवाजा झाला, त्याचा पाया झाला, त्याच्यात माणसं झाली 23. याच्यात त्याच्यातली मोजा तुमची तुम्ही. आता याच्यातल्या वस्तू मोजा. बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग, मध्यभागी खड्डा. दोन्ही बाजूला टणक भाग, मध्यभागी खड्डा. खड्ड्यात बोट ठेवा, सरळ वर वडा. 3 खड्डे लागतात. 1, 2, 3. घरी गेला पाहून घ्या. 3 नॉक, 1 ओपान. आता यांची नावं ऐका. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं. इथून प्रेमाची भाषा इथून निघते. तू नाही म्हणली तर मी आत्महत्या करीन. तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता. अगर तू नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. इश्क ही मेरी जिंदगी है. फूल है गुलाब का. इतकं बारीक का देतो? 2 दे ना. सूर्यफूल दे, सूर्यफूल.
सगळ्यात मोठं फुल सूर्यफूल. ऐका आता, याला 4 वाण्या, पटकन मोजायच्या घरातल्या वस्तू आता. 4 वाण्या, 4 मुक्त्या, 72,000 नाड्या, 36 तत्वाचं हे घर आहे. आणि ह्या घरात ती वास्तुशांती, गळ्यात माळ आली, मुखात नाम आलं का याची वास्तुशांती होती. याची वास्तुशांती झाली, याची वास्तुशांती झाली. आता याची वास्तुशांती झाली, एवढी गळ्यात आली का याची वास्तुशांती झाली याची. आणि याच्या वास्तुशांती झाली, परिणाम पहिला मुद्दा संपला. याला म्हणायचं वास्तुशांती. आणि आता इंद्रिकरच्या हस्ते ठुली म्हणल्यावर वर्षात दुसरा बंगला होणार. तुम्ही मोजित राहा फक्त आपण मी सांगतो तेवढं ऐकायचं. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा आता वास्तुशांतीच्या योगाने. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सध्या मंडळीला धन्यवाद. आणि धन्य शब्दाला सुरुवात. चला, धन्य. गाडी घेणं धन्य नाही, बंगला बांधणं धन्य नाही, हे काही बरळत जाऊ नका. बायको मिळणं धन्य नाही, मुलगा होणं धन्य नाही. बायको केले होणार. त्यात नवीन काय? काय माणसं म्हणतात लागलं बा विहिरीला पाणी, आता खाल्ल्यावर काय लागण? पण नवीन काय त्याच्यात? अरे हे चालूच राहणार आहे. इट इज अ चेन, इट इज अ सायकल, इट इज अ जनरेशन कंटिन्युटी, इट इज नॉट अ गॅप सिस्टीम. हे चालत राहणार का? नवीन थोडंच आहे का? आपण सगळे माणसं इस्टेटीचे मालक नाहीत, आपण वॉचमॅन आहेत. वॉचमॅन आहे आपला. बाप मिळाला, आपण हजर. आपण मेलो, पोरगा हजर. जमीन जशीच्या तशी, घर जसच्या तर. किती घरातल्या सासा मेल्या, तवा बदललाय का? तवा 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 तोच आहे. किती गुरुजी मेले, ग गवताचाच. काय ग गांजाचा झालाय का? गवताच. त्यात काय? किती सरपंच मेले, पंचायत तीच. हे काही नवीन नाही ना. गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, विहीर खोदणं, हे काही नवीन गोष्टी नाही. नवीन हे नवीन काय? तर झालं बा त्याला पोरग, बायको केलं होणार. नवीन काय? काही माणसं म्हणते ना, म्हातारी आजीबाई म्हणते, माया देखत तिला एखादं कुत्र मांजर झालं ना, कमी डोळे मिठायला मोकळे झाले. म्हातारा नाही ना, बस वरच्या तुकड्यात पाईपलाईन करून बारं काढलं का मी मोकळा झालो. तू पागल आहे का? पुढं बारं काढित होतो, मागं सायपण उघडती, सायपण डुडीत होतं, नट ढिला होतो, नट बसत तर चमडं खालास होतं, चमडं बसत तर डीपी जळती, डीपी बसती तर यार आटती. तू मोकळा होत असल. माणूस मेल्यावर सुद्धा बांधून न्यायचा आहे सुतळीनं. तो उठून पाहायला बसलाय. सगळे भाऊबंद आल्यात का? म्हणून तर माणूस मेल्यावर आपल्याकडे असं करतात. वारं घालता का नाही तुम्ही? अरे घालता का नाही? निघा, गंज गावाची वाट लावली, निघा निघा. गंज भाट्या बोळ गेला गावाचा, निघा. तो मेलेला म्हणतो कस काय जाऊ, कस काय जाऊ. मडक्यावाला म्हणतो माया मागे येऊन कस काय जातो, मी नाही का पुढं. तो म्हणला तू दिसला पाहिजे ना. म्हणला मडक्यात धुरका आला केलाय, धुराधुराने ये, पण इकडे तिकडे जाऊ नको. मग तो म्हणला भूक लागली, मग म्हणला भात बांधून आणलाय.